नमस्कार, SCN न्यूज चैनल में आपका स्वागत है। 6 मार्च को सुरगाना तालुका के पश्चिम में स्थित उनबरथन क्षेत्र के निम्बरपाड़ा, राशा, कृष्णानगर, उनबरथन आदि गांवों में भूकंप के हल्के झटके महसूस किए गए। इस दौरान इलाके के नागरिक भयभीत हो गए। नासिक के मेरी स्थित भूकंप विज्ञान केंद्र में 6 मार्च को सुबह 9:69 बजे रिक्टर स्केल पर 2.3 तीव्रता का ये भूकंप दर्ज किया गया। कुछ गाँवों में ऐसे हल्के झटके महसूस किए गए। तालुका के इस हिस्से में जमीन से तेज आवाजें सुनाई दी। घरों पर लगे तख्ते हिल गए। कुछ घरों की अलमारियों पर रखे बर्तन और डिब्बे गिर गए। उनबरथान में आए हल्के झटकों के कारण कई लोग अपने घरों से बाहर निकल आए थे। नागरिकों को राहत पहुंचाने के लिए तहसीलदार रामजी राठौड़ ने कृष्णानगर, उनबरथान और निम्बरपाड़ा गांवों का दौरा किया और गांवों का निरीक्षण करते हुए नागरिकों से किसी भी परिस्थिति में घबरा न जाने की अपील की। उन्होंने कहा कि आने वाले दिनों में भूकंप की तीव्रता बढ़ने की स्थिति में सावधानी बरतनी चाहिए। उन्हें तुरंत अपने घरों से निकलकर खुले स्थान पर चले जाना चाहिए। रात में बाहर निकलते समय बिजली के तारों और खंभों से दूर रहना चाहिए। उन्होंने नागरिकों से बात की और उन्हें हिम्मत और दिलासा दिया। क्षेत्र के नागरिकों ने तहसीलदार से खुलकर अपनी समस्याओं के बारे में बताया। तहसीलदार ने नागरिकों को आश्वासन दिया कि सरकार उनकी समस्याओं के समाधान के लिए हर संभव प्रयास करेगी। इस अवसर पर आदिवासी संगठन के कार्यकर्ता रतन चौधरी, सामाजिक कार्यकर्ता माधव पवार, मोहनाबाई गायकवाड़, कृष्णानगर से बलवंत अलबर, मोहन खांडवी, किशन चौधरी, सित्रा खांडवी, नारायण अलबर, लीलाबाई चौधरी, भोरीबाई चौधरी, रेशमा चौधरी, अशोक खांडवी, कृष्णा चौधरी, मालती भोये, मनोहर कैंगा सहित अन्य गणमान्य लोग उपस्थित थे। SCN न्यूज चैनल के प्रतिनिधि रतन चौधरी, सुरगाना एवं मुख्य संपादक विजय कुमार इंगले, धन्यवाद। काय हालचाल चालू माहिती नसतं आपल्याला, त्यामुळे थोडंसं सावध राहायचं, घाबरायचं नाही, फक्त सावध राहायचं। असं काही नाही, फक्त एवढं काही म्हणजे नॉर्मल हालचाल जर झाली तर फक्त कवलर पुढे आपली इजा होणार नाही याची पण काळजी घ्यायची। दोन चार दिवस फक्त काळजी घ्या, ठीक आहे? नाही थोडं सावधानी बाळगा। साहेबांना सांगितलं तर ते काय करणार आहेत? अचानक गोष्ट आहे तर साहेब काय करणार आहेत? ते का आपल्या हातात नाही, आपलं काम आहे। आपलं मन असं एखादं जास्त झालं, काही नुकसान झाले तर ते मग आपल्याला सांगता नाही येत ना, केव्हा होईल ते काय सांगता येत नाही। थोडं सावध राहा। असं काही भूकंपाचे धक्के जाणवले आणि त्यामुळे काही आपलं माणसं वगैरे काही असं झालं पडले ना, तुमच्या होणार एकदा झोपेत 10 वाजता, 10 म्हणजे 10:15 वाजता रिपोर्ट केला। रिपोर्ट केलं तर आपलं मेरी जे आहे ना, आपले सर्व भूकंपाचे हालचाल नोंद असते, नोंद होते, तर त्या ठिकाणी नोंद केली, त्या ठिकाणी आढळलं की या ठिकाणी आपलं 2.3 भूकंप झालेला आहे। तो सौम्य आहे, म्हणजे 2.3 एवढं दाखवलं, पण रात्रीचे नोंद नाही, पण दिवसाचे आपले जे म्हणताय 9:59 ते म्हणता बरोबर 8:59 त्या टायमाला आपला जो आपलं गाव आहे मनपाड असेल किंवा राजा असेल, मनपाड असेल, या ठिकाणी भूकंपाचा धक्का जाणवला आहे, पण तो सौम्य आहे, हे खूप घाबरून जाण्यासारखं नाही आहे। एक घाबरायचं नाही, त्याला घाबरू नका। फक्त आपण कसं रात्रीच्या आपण झोपेत असतो, त्याचं झालं तर आपल्याला वेळ नसतो बाहेर वगैरे यायला, तर रात्री थोडंसं मोठं वरून काही भूकंपामुळे हालचाल झाली, त्यावरून काही छतावरून काहीतरी कौलं पडले किंवा काही पडलं तर त्यामुळे इजा होऊ शकते आपल्याला। त्यामुळे रात्रीचं आपण थोडंसं बाहेर मोकळ्यात झोपा थोडे दिवस, जेणेकरून काही समजा भूकंपाचे काही धक्के पण जाणवले, परंतु रात्री आपण झोपेत असताना आपण काय झोपेत असतो त्यामुळे पाठ माहीत नसतं काय झालं तर त्यामुळे काय असं कौल वगैरे पडून आपली इजा होणार नाही। काय झालं आपण घाबरत जाऊ, धापड होते, धापड पडलं किंवा लागलं कुठे मारले तर ते घाबरू नका। जरी ते असं झालं तर घाबरू नका आणि बाहेर असं जेव्हा
बाहेर पक्का आहे आपण घरात असेल तर बाहेर निघा, पण घाबरायचं नाही एवढं काही खूप मोठं काही असं होणार नाहीये. आणि जर तुम्ही घरात असाल तर काय होतं, वरून काही पडलंही ना, एखादा टेबल असतो हे असतो त्यावर ते आदळतं. आपण टेबल खाली आपण खूपच वाज देखता येत नाही, काही टेबल खाली आपण जाऊन ते लपायची पण शक्यता एवढं काय होणार नाही. ते झालं तर असं आपण करू शकतो. काही तारावर असतात, तारावर पण बाहेर निघालो तार पण पाहून घ्यायचे, तारावरती सगळ्यांच्या थांबू नका. हे जेणेकरून म्हणजे काही हालचालीमुळे काय पडलं आणि ते आपल्या इजा होणार नाही किंवा ताराचे साप पण लागू नये. मग तारा जेव्हा उभं राहू नका, थोडं मोकळा द्यायचं, न घाबरता. नाही तर कसं कोणी वरून उड्या मारले तर कोणी कुठून उड्या मारण्याचं करू नका. थोडं बाहेर हा, त्यामुळे प्रत्येकानं असं अचानक झालं काय करणार आता. एवढा